नमस्कार मित्रांनो. पुण्याचा पूर्ण कायापालट झाला होता, पण स्वराज्याचे ध्येय गाठण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवण्याचीच गरज नव्हती, तर रक्तामांसाच्या आणि जीवाभावाच्या माणसांची गरज होती. आजचा दिवस हा शुभांच्या त्या सुवर्ण काळातील एक दिवस आहे, जो भविष्यातील स्वराज्याची फौज निर्माण करणार आहोत. शिवबा आता 12-13 वर्षांचे झाले होते. ते फक्त लाल महालामध्येच बसून राहत नसत, तर ते घोड्यावरती स्वार होऊन पुण्याच्या पश्चिमेला असलेल्या मावळ भागामध्ये ते फिरू लागले. मावळ म्हणजेच दराखोऱ्यांचा आणि दुर्गम व रांगडा प्रदेश होता. या भागात राहणाऱ्या लोकांना मावळे असे म्हटले. शिवबांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलांची मैत्री केली होती. ते त्यांच्यासोबत खेळत असत आणि त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन पिठलं भाकरी सुद्धा खात असत व त्यांची त्या ठिकाणी मैत्री खूपच दृढ झालेली होती. त्यांच्या ते सुखदुःखात सुद्धा सहभागी होत असत. या काळात त्यांना येसाजी कंक, बाजी पासल, तानाजी मालुसुरे आणि कान्होजी जेधे असे हिरे मिळाले होते. हे साधे भोळे लोक होते, परंतु त्यांच्या नसानसामध्ये स्वाभिमान भरलेला होता. शिवबा हे आपल्या सवंगड्यांसोबत फक्त मौज मजा करत नसत, तर ते तिथल्या डोंगरांचा, दऱ्याखोऱ्यांचा व खिंडींचा तसेच गुप्त वाटांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. कोणता किल्ला कुठे आहे, कोणते शत्रू कोणत्या दिशेने येऊ शकतात, डोंगरात लपण्यासाठी कोणत्या जागा सुरक्षित असू शकतात, या गनिमी काव्याच्या पहिल्या धड्याचा पाया याच भटकंतीमध्ये रोवला गेला. एकदा शिवबा मावळात फिरत असताना त्यांनी असे दृश्य पाहिले की विजापूरच्या सुलतानाचे अधिकारी हे शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणामध्ये चारा गोळा करत होते आणि जे देत नव्हते त्यांच्याकडनं ते वसूल करायला लागले. मारून म्हणा किंवा त्यांना झोडपून वगैरे ते गोळा करू लागले. हे त्यांना पाहले गेले नाही. हे पाहून शिवाजी महाराजांनी त्यांच्या सहकार्यांना गोळा केले. शिवाजी महाराज त्यांना म्हणू लागले की मित्रांनो, आपण दुसऱ्याची चाकरी का करायची? ही भूमी आपली, हे डोंगर आपले, सर्व शेत ही आपली आहे. मग आपण त्यांची चाकरी का करायची? आपण स्वतःचे स्वराज्य निर्माण का करू शकत नाही? मावळ्यांनी शिवरायांच्या डोळ्यामध्ये एक नवीनच चमक बघितली होती. त्यांना स्वराज्याचा राजाच भेटल्यासारखे झाले होते.